नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवीन एक छान अशी बातमी घेऊन आलो आहे। एक अपडेट आहे पहा। इंडियन नेव्हीमध्ये जे कोणी मेडिकल असिस्टंट म्हणून जॉब करणार इच्छुक आहे इंडियन नेव्ही यामध्ये, त्यांच्यासाठी ही भरती आहे मित्रांनो। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा व्हिडिओ हा जो कोणाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण पाठवा, ग्रुपमध्ये पाठवा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, क्रायटेरिया काय असेल, पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा झाला तर व्हिडिओ संपूर्ण पहा, थोडा लॉंग जरी झाला असेल तरी तर पहा व्हिडिओमध्ये आपण पुढच्या गोष्टी पाहू। सुरुवातीला आहे याच्यामध्ये काय असणार आहे, इंडियन नेव्ही इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर अनमॅरिड मेल। तर सुरुवातीला लक्ष द्या, हे जे ॲप्लिकेशन असणार आहे पूर्णपणे अनमॅरिड मेलसाठीच ही भरती असणार आहे। तर सर्वांनी लक्ष द्या, जे कोणी अनमॅरिड मेल असतील त्यांच्यासाठीच आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे, 2025 आणि 26 म्हणजे 2 वर्षाची आणि वॅकन्सी एकाच वर्षामध्ये काढलेली आहे। म्हणजे पुढे यानंतर 2026ला जे कोणती यांची वॅकन्सी असेल तर ते काढणार नाहीत त्यांनी, ह्याच वर्षी त्यांनी भरून घेणार आहेत। काय याचा अर्थ असा आहे की 2026मध्ये इंडियन नेव्हीची वॅकन्सी मेडिकल असिस्टंट म्हणून येणार नाही मित्रांनो, ठीक आहे। तर पहा त्यामध्ये काय सांगितलं आहे, ही त्याची वेबसाईट आहे joinindiannavy.com.government.in, ठीक आहे। तर ही त्याची वेबसाईट आहे। त्यानंतर पुढे पहा एलिजिबिलिटी कंडिशन, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर अनमॅरिड मेल, हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे। हू फुलफिल एलिजिबिलिटी कंडिशन्स ॲज लेड डाऊन इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जे रूल आहेत तर त्या रूलच्या मार्फतच यांनी जे काही कंडिशन आहे ते तुम्ही फुलफिल केले पाहिजे, ठीक आहे। तर सेलर ब्रांच फॉर SSR मेड हे 2-2-25 ते 2-2-26 हे बॅचसाठी, ठीक आहे। वॅकन्सीज SS मेडिकल असिस्टंट, ठीक आहे, म्हणजे मेडिकल असिस्टंटसाठी ही वॅकन्सी असणार आहे आणि स्टेट वाईज असणार आहे। प्रत्येक राज्याची वेगवेगळे यांनी वॅकन्सी भरून घेणार आहेत, ठीक आहे। तर त्यानुसार हे जाहिरात असणार आहे। पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय याच्यामध्ये 10th+2, ठीक आहे, म्हणजे 12वीचं होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी PCB ग्रुप असलं पाहिजे। त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 50% ॲग्रिगेट त्याचं असलं गरजेचं आहे। त्या व्यक्तीचं, त्या पर्सनचं, जो कोणी भरणारा कॅन्डिडेट आहे त्याचं 50% ॲग्रिगेट होणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये त्याचं 40% ॲग्रिगेट हे प्रत्येक सब्जेक्टला येणं खूप गरजेचं आहे। तर हे समजलं असेल सगळ्यांना, 50 तुमचं टोटल असणं गरजेचं आहे आणि 40 पर सब्जेक्टमध्ये असणं गरजेचं आहे। ह्या 2 पॉईंट समजल्या, एलिजिबिलिटी आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ठीक आहे। त्यानंतर याच्यामध्ये पहा पुढं काय सांगितलं आहे, एज क्रायटेरिया। तर पहा याच्यामध्ये एज क्रायटेरिया पाहून घेऊ। तिसरा मुद्दा SSR मेडिकल असिस्टंट बॅच 25 आणि 26 हे 2 बॅच भरणार आहे ते। तर पहा याच्यामध्ये 25साठी काय सांगितलं, 1 सप्टेंबर 2029, 1 सप्टेंबर 2004 ते 2029, फेब्रुवारी 2008 बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह। तर हे पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। 1 सप्टेंबर 2004 पासून हे 29 हे फेब्रुवारी 2008 बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह। त्यानंतर दुसरा आहे 26साठी कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बिटवीन, म्हणजे तो कुठून कुठपर्यंत जन्मला असला पाहिजे, 1 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 ह्याच्यामध्ये त्यांचं असणं गरजेचं आहे। हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे। दोन्ही पण जे कोणी 25-26 हे पाहत आहे त्याच्यासाठी हे गरजेचं आहे। त्यानंतर पे आणि रिक्वायर्ड सेट याच्यामध्ये किती असणार आहे तर स्केल, तर पहा पे आणि अलाउन्स सेट, ज्याच्यामध्ये मोस्टली ज्या गव्हर्नमेंटच्या अलाउन्सेस आहेत त्या सगळ्याच असणार आहे। तर यामध्ये आपण काय पाहणार आहे, सॅलरी किती असणार आहे। तर पहा सुरुवातीला यांची ट्रेनिंग असणार आहे, ड्युरिंग इनिशियल पिरियड ट्रेनिंग आर स्टायपंड, ठीक आहे। तर स्टायपंड यांना भेटणार आहे, स्टायपंड जो असणार आहे 14,600। तर लक्ष द्या सर्वांनी, 14,600 तुमची जेव्हा ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगमध्येच तुम्हाला 14,600चा स्टायपंड भेटणार आहे। जेव्हा तुमची ट्रेनिंग कंप्लीट होईल, ट्रेनिंगनंतर तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपये एवढी सॅलरी बेसिक जे आहे तुमचं एवढ्यामध्ये पडणार आहे। त्यामध्ये वेगळं आणखीन काय असणार आहे, ते MSPचं 5,200 पर मंथ आणि त्यानंतर DA वेगळं असणार आहे, ते डिअरनेस अलाउन्सेस। तर अशा प्रकारची याची सॅलरी खूप चांगली पडणार आहे, खूप चांगली 21,700 ते 69,100। त्यानंतर याच्यामध्ये MSP वेगळं 5,200, त्यानंतर डिअरनेस अलाउन्सेस वेगळं, महागाई भत्ता, ठीक आहे। तर अशा प्रकारे ह्याची सॅलरी खूप चांगली होणार आहे। प्रमोशन नंतर हे ट्रेनिंगच्या पिरियडमधलं ट्रेनिंग झाल्यानंतरचं, ठीक आहे। त्यानंतर प्रमोशन झाल्यानंतर प्रमोशन आस्पेक्ट एक्झिस्टिंग रँक मास्टर ऑफ शिप पेटी ऑफिसरमध्ये लेवल 8 डिफेन्स पे मॅट्रिक्स किती असणार आहे, 47,600 ते 1,51,100। त्यामध्ये 5,200 आणि DA हे ॲड करा, 1.5-2 लाखाच्या जवळपास ही सॅलरी चालली आहे। खूप चांगली सॅलरी इंडियन नेव्हीमध्ये। त्यानंतर याचे सर्व्हिसेस पण खूप चांगले भेटतात जो कोणी याच्यामध्ये लागेल, ठीक आहे। तर त्यानंतर नेक्स्ट टाईपमध्ये
पुढं पाहायच्यामध्ये काय सांगितलं आहे, ड्युरिंग द एंटायर पिरियड ऑफ ट्रेनिंग देअर आफ्टर सेलर आर गिव्हन बुक्स, रिडिंग मटेरियल, युनिफॉर्म, फूड, अकोमोडेशन. तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू भेटणार आहे. जेव्हा तुमची ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगमध्ये तुम्ही एकदा जर याच्यामध्ये सिलेक्ट झालात तर तुमच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सेलर्स, बुक्स, रिडिंग मटेरियल, युनिफॉर्म, अकोमोडेशन सगळ्या गोष्टी भेटून जातील. तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढं काय सांगितले पहा, सेलर आर एंटायल्ड टू मेडिकल ट्रीटमेंट, लिव्ह द ट्रॅव्हल कन्सेशन्स for a self-independent group housing benefits, other privilege. Sailors are privileged to annual and casual leaves. सगळ्या सुट्ट्या पण भेटतील, घरच्यांना वगैरे त्याचा फायदा पण होईल. त्यानंतर हाऊसिंग बेनिफिट्स अँड अदर प्रिव्हिलेज, त्यानंतर लिव्ह, चिल्ड्रन एज्युकेशन, हाऊस रेंट अलाउन्सेस ह्या सगळ्या भेटून जातील. पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट इन्क्लुडिंग पेन्शन वगैरे पण भेटणार आहे याच्यामध्ये. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे जे कोणी लागणार आहे. त्यानंतर इन्शुरन्स कवर पण आहे. इन्शुरन्स कवर ऑन कंट्रीब्युशन्स 75 लाख फॉर सेलर इज ॲप्लिकेबल. पहा, जो कोणी याच्यामध्ये असणार आहे लागल्यानंतर 75 लाखचं त्याचं पेन्शन असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस पाहून घेऊया. एवढं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळपास जे कोणी असेल त्यांना पण पाठवा. खूप चांगली गोष्ट आहे. जास्त काहीच एज्युकेशन नाही, 10वी 12वी जर जास्त झाला असेल त्याच्यासाठी ते व्यक्ती अप्लाय करू शकतात. पहा पुढे काय सांगितलं, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. स्टेज 1 INET एक्झाम विल बी कंडक्टेड फॉर SSR. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2025 आणि 26साठी बॅचसाठी असेल हे, बेस्ड ऑन द मार्क ऑप्टेन ऑफ स्टेज 1. ठीक आहे, स्टेज 1 जे एक्झाम होईल त्यानुसार. शॉर्ट लिस्टेड फॉर द स्टेज 2, जे कोणी स्टेज 1मध्ये पास होतील त्यांना स्टेज 2मध्ये एक्झाम द्यावे लागेल. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. द टेंटेटिव्ह टाईमलाईन फॉर रिक्रुटमेंट इज ॲज फॉलोज. ठीक आहे, तर त्याची जी काही टाईमलाईन असेल एक्झामचं टाईम टेबल म्हणा ते अशा प्रकारे आहे. पाहून घ्या. खाली याच्यामध्ये दाखवतो मला रिक्रुटमेंट ॲक्टिव्हिटीज आणि टेंटेटिव्ह टाईमलाईन्स. ॲप्लिकेशन विंडो, जो कोणता ॲप्लिकेशन विंडो आहे तो 2, 5, 25 आणि 26 हे दोन याच्यामध्ये. याचा किती आहे, 29 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत, हे 2 वर्षाचा. ठीक आहे, त्यानंतर करेक्शन विंडो, जर काही तुमचं करेक्शन करायचं असेल, हे 2 वर्षाचा. याचा अर्थ असा आहे की 25 आणि 26ची मध्ये जी वॅकन्सी असणार आहे तर त्यांनी वॅकन्सी हे 26मध्ये जे होतील त्याचा अगोदरच त्यांनी ॲनालिसिस करून त्यांनी ही वॅकन्सी काढलेली आहे. याचा अर्थ असं होतो की 2026मध्ये याची वॅकन्सी येणार नाही. कन्फ्यूज करून घेऊ नका. त्यानंतर याच्यामध्ये जर काही तुमचा फॉर्म चुकला असेल तर करेक्शन विंडो पण दिलेला आहे 14 ते 16 एप्रिलमध्ये. ठीक आहे, 2025 म्हणजेच 2 दिवसाचा. त्यानंतर स्टेज 1ची जे आहे 25 मेला असणार आहे. रिझल्ट त्याचा किती असणार आहे, लगेच स्टेज 1चा रिझल्ट लगेच लागणार आहे. त्यामध्ये जे शॉर्ट लिस्टला असेल त्यांना कॉल लेटर 25 जूनला भेटणार आहे. त्यानंतर स्टेज 2 जे आहे सेकंड स्टेज ती 25 जुलैला होणार आहे. आणि त्यानंतर इंडक्शन फॉर चिल्का फॉर SSS हे सप्टेंबरला 25च्या. यांचा पूर्ण टाईम टेबल ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट लिस्टिंग आणि इश्यू कॉल लेटर, म्हणजे त्यानंतर जे सिलेक्शन लेटर आहे ते 26 मार्चला येईल. त्यानंतर हे आहे 26 मेला आणि इंडक्शन ॲट चिल्का फॉर SSR मेडिकल 26 जुलैला. ठीक आहे, हे अशा प्रकारचा पूर्ण यांचा 2 वर्षाचा प्रोसेस आहे जो पुढच्या वर्षीचा पण त्यांनी प्लॅन करून करतात. ठीक आहे, दोन्ही वर्षाचं एकामध्येच तो पूर्ण व्हायला यांना 1 वर्ष लागतो आहे. ठीक आहे, तर पहा, द मेन्शन डेट्स आर टेंटेटिव्ह एक्झॅक्ट डेट्स विच ॲक्टिव्हली प्रमोटेड अँड कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल. स्टेज 1 इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, हे पहा एंट्रन्स टेस्टमध्ये पूर्ण दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कशावर करायच्या आता, ह्या joinindiannavy.government.in ही वेबसाईट आहे. यावरच तुम्हाला सगळं हे असणार आहे. तर तुम्हाला याचा पेपर पण भेटेल. जर तुम्हाला सॅम्पल पेपर, स्टँडर्ड क्वेश्चन पेपर विल बी दॅट 10+12 सिलेबस अँड सॅम्पल पेपर फॉर द एक्झामिनेशन अवेलेबल ऑन वेबसाईट. जर तुम्हाला याचा सॅम्पल पेपर पाहिजे असेल तर तो तुम्हाला या वेबसाईटवर पण भेटून जाईल, joinindiannavy.government.in. तर जे कोणी इच्छुक आहे तर त्यांनी या गोष्टीवर लक्ष द्या. ठीक आहे मित्रांनो, बाकी याच्यामध्ये फीस पण दिलेली आहे. तुम्ही जर पूर्ण हे जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर joinindiannavy.government.in वर जाऊन तुम्ही पूर्ण नोटिफिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये 550 रुपये तुमची फीस आहे. GST वगैरे सगळं याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा मित्रांनो. ठीक आहे, तर पहा हे झालं पूर्ण नोटिफिकेशन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर फिजिकल टेस्ट पण वगैरे होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे पूर्ण नोटिफिकेशन डाउनलोड करून घ्यावं लागेल. फिजिकल टेस्टमध्ये काय दिले पाहायच्यामध्ये 1.5 किलोमीटरचं रन आहे 6 मिनटासाठी. त्यानंतर स्क्वॉट्स काढायचे आहेत 20, त्यानंतर पुशअप्स 15 आणि बेंडनी सिट्सअप 15. हे गोष्टी तुम्हाला काढणं गरजेचं आहे. हे टेस्टच आहे एक प्रकारचे.
ठीक आहे, फर्स्ट टेस्ट आणि सेकंड स्टेज, रिटन आणि फिजिकल टेस्ट. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना वगैरे पण पाठवा, जेणेकरून त्यांना हा खूप महत्त्वाची जी भरती आहे त्यांना भेटून जाईल. जे कोणी फिजिकली फिट आहे, जे पोलीसमध्ये वगैरे ट्राय करत आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप लवकर लागून जातील ते व्यक्ती, कारण याच्यामध्ये जनरल फिजिकल टेस्ट आहे. फिजिकल स्टँडर्ड काही तेवढं जास्त हे नाही आहे. 6 मिनिटाचं 1.5 किलोमीटरमध्ये काढायचं आहे. त्यानंतर 20 स्क्वॉट्स आहेत, पुशअप 15 आहेत आणि बेंड नी सिटअप्स 15 आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर परत एकदा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन नोटिफिकेशन किंवा एक्झाम पेपर वगैरे आपण या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो. धन्यवाद.